SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. ही मागच्या टर्मला माझी मुलगी भाग्यश्री गोविंद मोकाटे ही जिल्हा परिषदेला निवडून आली जेऊर गटातून. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत राऊरीची पोटनिवडणूक सध्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यात मी इच्छुक आहे. गेले 2014 सालीसुद्धा मी आमदारकीला उभं होतो. तर ह्या भागाचा जर अभ्यास केला, राऊरी मतदारसंघाचा, राऊरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील मतदार खऱ्या अर्थाने या निवडणुकीला मतदान करणार आहेत. तर निवडणूक का लढवायची, इथून मागच्या भागात काय कामं झाली, इथून मागच्या 15-20 वर्षात राऊरी तालुक्याचा काय विकास झाला, याच्या सगळ्या अनुषंगाने मी खऱ्या अर्थाने आता फॉर्म भरणार आहे. गेले 10 वर्षात 15 वर्षात जेऊर भागात मी जी कामं केली, पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरपूर अशी कामं केली. त्यात जेऊरला कमीत कमी 6 कोटीचं हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल मी आणलं. बरेचसे कामं म्हणजे इथून मागच्या सदस्यांनी कोणी केली नाही तेवढी कामं मी खऱ्या अर्थाने या भागात केली. आमदारकीचा जर विचार केला तर राऊरी मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारसंघ असून इथं जे 10-15 वर्षापासून जी लोकांनी आमदारकी बसवली, राऊरीत असं ठोस काम झालं नाही. काही गुंडागर्दी ह्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने इथून मागची निवडणूक झाली. आता जे निवडणुकीचा वारं चालू आहे याच्यात हिंदुत्वाचा मुद्दा आला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोणत्या पद्धतीनं नेलं जातं, आम्हाला हिंदुत्व मान्य आहे तर शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे. मुस्लिम टार्गेट करून मतदान घ्यायचं हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं जे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने चालवलं त्या पद्धतीचं खऱ्या अर्थाने हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आत्ताच्या काळात इथून मागच्या इलेक्शनमध्ये हिंदू मुस्लिमचा मुद्दा गाजला, तर तो मतासाठी खऱ्या अर्थाने मुद्दा गाजला. इथून पुढच्या काळात तरुणांना बरोबर घेऊन, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न बरोबर घेऊन, राऊरी तालुक्यात जर म्हणलं तर ऊसाच्या खूप मोठं शेती असल्यामुळं ऊसाच्या बाजाराचा कोणी प्रश्न मांडत नाही. आणि वर जर नगर भागात, पाथर्डी भागात जर म्हणलं तर कमी पाण्याचा पट्टा असल्यामुळं पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही. आमच्या भागाला, जेऊर भागाला पाण्याचं नियोजनसुद्धा नाही. त्याचंसुद्धा नियोजनाचा खऱ्या अर्थाने माझ्यापुढं प्रश्न आहे. जर आमदारकीला मी निवडणूक लढवली, मला राऊरी तालुक्यातून खूप फोन आले का आता गोविंदराव निवडणूक लढवली पाहिजे. दोन्ही उमेदवारावर खऱ्या अर्थाने जनता खूप नाराज आहे आणि यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीने चालतं. कुठेही तरुणांचा सहभाग खऱ्या अर्थाने घेत नाही, तरुणांना विचारातसुद्धा घेत नाही आणि यांचं राजकारण एकदा निवडून आलं का यांच्या पद्धतीने यांचं राजकारण चालत असतं. आणि म्हणून इथून पुढच्या काळात चांगलं शासन खऱ्या अर्थाने द्यायचा आपण प्रयत्न करू. आणि जे मुद्दे निवडणुकीत इथून पुढं येतील याच्यात तरुणांचा मुद्दा खऱ्या अर्थाने पुढं राहील. तरुणांची जी माते भडकवली, वेगळ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने हिंदुत्व घेऊन गेले. आणि रोजगाराचा प्रश्न नाही, बऱ्याचशा मुलांना नोकऱ्या नाही, त्या नोकरीचा प्रश्न नाही, शेतीमालाला बाजार नाही, कांद्यासारखं उत्पन्न खूप त्या भागात होत असतं. तर कांद्याला आज कवडीमोल किमतीनं कांदे आज गेले. शेतकऱ्यांसाठी त्या सरकारची कुठलीही योजना नाही. आणि म्हणून इथून पुढचं काम आमदारकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी केलं जाईल. ऊसाचा दर असेल, कांद्याचा दर असेल, शेतीचा अनुदानाचा भाग असेल, ठिबक सिंचनासाठी, फळबागासाठी अनुदान असेल, याच्यासाठी खूप मोठं आंदोलन करण्याचा माझा विचार आहे. आणि शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी असेल असं मला वाटतं. तो उमेदवार जे आहे समजा वरचा नगर भागातला उमेदवार, शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे. यांनी जरी डिग्र्या घेतल्या असल्या तरी हा डिग्र्या मला वाटतं शिकून घेतलेल्या नाहीत, तर हे मॅनेजमेंट करून डिग्र्या घेतलेल्या आहेत. शिक्षणाचा कुठलाही अंग त्यांना नाही आहे. आणि इंग्लिशचं ज्ञान नाही, इंग्लिश बोलताना व्यावहारिक ज्ञान नाही, लोकांना कसं बोलायचं, काय बोलायचं याचंसुद्धा ज्ञान नाही. असा उमेदवार जर आमदार म्हणून दिला तर तो म्हणजे राऊरीकर जनता देणार नाही, नगरची जनता देणार नाही. पण असा उमेदवार दिला तर मतदारसंघाचं काय होईल. इथून मागच्या काळातसुद्धा काही दमदाटी केल्याशिवाय नगर भागात काही झालेलं नाही. आणि इथून पुढच्या काळात बी तीच परिस्थिती होऊ नये म्हणून माझ्यासारखा माणूस खऱ्या अर्थाने उमेदवारी करणार. पूर्ण जेऊर गटाला म्हणा, नगर भागाला म्हणा, नगर तालुक्याला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थाने आपण करू. नगर तालुक्याला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. तर पाण्याची उपलब्धता कशी करता येईल हे सर आमच्या पुढं खऱ्या अर्थाने ते धोरण राहील आणि ते न्याय आम्ही लोकांना देऊ. इथून मागच्या भाजपच्या उमेदवारांनी जे हिंदुत्व नगर भागात गाजवलं, मुस्लिमांना शिव्या देणं, मुस्लिमांना टार्गेट करणं,
पण त्याचा जर 5 वर्षाचा आधीचा काळ जर धरला तर हेच मुस्लिम लोक हाताशी धरून हिंदूंना कसं टार्गेट केलं गेलं, माझी मुलगी हिंदू असून माझ्या मुलीला कसं मोक्यात अडकवण्यात गेलं, हे यांचं हिंदुत्व आम्ही खऱ्या अर्थाने इथून मागं पाहिलं. हे यांचं ढोंगी हिंदुत्व आहे. यांनी ते गाढवावर खऱ्या अर्थाने भगवं कापड घालून हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हिंदुत्वाला कट्टर माणूस पाहिजे. माणूस होऊन गेला अनिल भैया राठोड आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. हे मुस्लिमांना जरी बोलत असली तर ते त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काही शंका नव्हती. यांनी मुस्लिमचे टार्गेट केले. आज बी नगरजवळचा मिरवली बाबा पहाडे, ह्या पहाडावर मुस्लिमांच्या वस्त्या खऱ्या अर्थाने, मुस्लिमांचं बस्तान खऱ्या अर्थाने, नगरचे जगताप कंपनी म्हणा, कर्डिली कंपनी म्हणा, यांनी ते मुस्लिम तिथं बसवले आणि त्यांना शासनाच्या निधीतून खऱ्या अर्थाने निधी देऊन तिथं त्यांची सोय करून दिली. आणि आता ते मुस्लिम टार्गेट फक्त मतासाठी करत आहे. त्यांना जर हिंदुत्व खरं जर नगर तालुक्यात जर जमायचं असेल तर त्यांनी तो पहाड मोकळा केला पाहिजे. पहाडावर भव्य असं नवनाथापैकी मिनीनाथाचं मंदिर खऱ्या अर्थाने भव्य असं तिथं बांधलं पाहिजे. त्याच वेळेस आम्ही म्हणू का खरं हे हिंदूंचे कट्टर येतं. नाही तर आतून अंधारात करायचं, मुस्लिमांना सहकार्य करायचं आणि दिवसभर हे आपले मराठी मुलांचे माथे भडकवण्यासाठी हिंदूंना शिव्या द्यायचे, असं यांचं हिंदुत्व चालू आहे. तर खऱ्या अर्थाने मला सगळ्या हिंदू बांधवांना सांगायचं का पहाड खऱ्या अर्थाने मोकळा झाला पाहिजे. तिथं मिनीनाथाचं भव्य नवनाथाचं स्थान तिथं स्थापन झालं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मी जर आमदारकीला मी निवडून आल्यानंतर पहिलं त्या पहाडाचं काम आम्ही हातात घेऊ आणि तिथं हिंदूचा खरा झेंडा आपल्या लावायचा प्रयत्न करू आणि ते आम्ही सक्सेस करून दाखवणार. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.